उगाच बाहेर जाणे आत येणे. कुठे मतदान आपल्या? इथंच आहे मॉडर्न हायस्कूलला. दरवर्षी तिथंच असतं आपलं. शाळेला सुट्टी आहे का? होय, शाळांना सुट्टी असते उद्या, कारण शाळांमध्येच असतं ना सगळं. ती काळ्या साड्या एकतर नेसल्या जात नाहीत. आजकालची सगळी पिढी काळीच नेसते, सगळं काळच घालते. काय आजकालच्या पिढीचं आवड माहीत नाही. काळे कपडे जरा बारीक, काहीतरी घालण्याला दाखवा बारीक. आम्ही म्हणजे फक्त संक्रांतीला काळ, इतर वेळेला जमतच नाही, नेसायला आवडतच नाही, तर काय करायचं. डोकं दुखतं, मानसिकच असावं हे. काय माहिती, पण नाही माहित काय. पूर्वी नेसत नव्हतेच तुम्ही, आता कधी किती काळे कपडे घालता. तेच पुढची पिढी बघा नुसतं काळच घालते, है की नाही. चहा गरम करायला ठेवता काय? आमचा रोजचा मेंबर पण येणार आहे, त्यामुळे जरा चहा ठेवा. आमचा मेंबर त्यानिमित्ताने येऊ काय म्हणली. अगं ये की म्हटली, येऊ का काय, सकाळ संध्याकाळ चक्कर मारून जात. चला बघा कसं छान आहे. 15 वर्षापूर्वीची साडी, ते ब्लाऊज मला अजूनही होतंय. सगळ्या होत्या बऱ्याच दरवर्षी मी एक काळी साडी विकत घेत होते. सगळ्या साड्या मी देऊन टाकल्या. फक्त ही एक आणि एक ठेवली आहे, कॉटन आहे म्हणून. त्यामुळं छान वाटायला लागेल, बाकी काही नाही. काळं नेसवतच नाही आमच्या पिढीला. आमच्या नंतरची पिढी आणि मेट्रो सिटीमध्ये काळं फार घालतात. अहो ज्या ठिकाणी थंडी आहे त्या ठिकाणी योग्य आहे. आम्ही कसं काय काळं घालायचं. आणि ते काय, आमची पिढी तशी ऑर्थोडॉक्सच म्हणायला पाहिजे. काळं घालू नये, येऊ नये, तेऊ नये, डोकं दुखतंय, येऊ होतंय, तेऊ होतंय, ते होतच, म्हटलं की होतच. छान आहे ना हे. 250 रुपयाला घेतलेलं आहे, 250 ते 300 मागच्या वर्षी. आणि हे मंगळसूत्र तिच्या खाली आहे, असं घातलं, छान वाटतंय. चला आज आता मी मगाशी जाऊन काय आणलंय, कोल्ड्रिंक्स आणलेली आहे, पुन्हा कोलगेट आणलेलं आहे, वाटायला लुटायला. म्हटलं चला आता ह्या वेळेला सगळ्या बायका खूप फिरतायत, तर कोल्ड्रिंक्स पिऊन टाकतील आणि कोलगेट पुढची 15 दिवस प्रवासात. असं हे संक्रांतीचं वाण. कोलगेट फ्रेश, कोल्ड्रिंक, रेवडी, पुन्हा हे हलवा, बोरं आणि ओटी, असं हे संक्रांतीचं वाण द्यायचं आज हळदी कुंकवाला. कसं आहे, छान आहे. हळदी कुंकू नाहीसे घरी आली आहेस. तुमच्याकडे येणार यायचंच की ग, यायचंच. एक आधार असते तो पाहिजे. होय की, दुसरं काय माणसाला काय दुसरं लागतंय, दुसरं काय आधार पाहिजे. आहे की ग, आहे की. असं काय, हे ताटासकट. हां म्हणजे आज एक पात्र पण हे द्यायचं असतंय ना, पात्र पण द्यायचं असतंय, दान काहीतरी, वस्त्र सगळं द्यायचं असतंय. मग फळ पण झालं, सगळंच झालं. गजरा घालून घे त्याला, हे क्लिप आहे काय. हां गजरा घालून घे. ह्या गोड गोड बोला, तब्येत सांभाळून राहावा. तिळगुळ द्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या,
गोड बोला. होय. सगळं छान राहू दे, तब्येत छान राहू दे. आणि तुझं कौतुक म्हणजे कसं माहिती काय, तू तुझ्या तब्येतीची तक्रार सांगत बसत नाही, होय की नाही. हे मला फार आवडतं तुझं. आपलं मस्त व्हायचंय ते व्हायचंच. बिनधास्त, होय की नाही. छान आहे, छान आहे. म्हणून मी काय त्याची काळजीच करत नाही. काळजी करायचीच नाही. जाऊ दे. आहेत ते दिवस या या. आज या आजी घेऊन देणार आहेत मला काहीतरी. चला, एवढं हौशीने कोण म्हणणार तुला, तुम्हाला घेऊन देते म्हणून. चला घ्या, घ्या मला काय पाहिजे ते घ्या. होय की नाही. तुझं घेऊ नका. काय कसा आज अवतारात बसली असं का तो की नाही हळदी कुंकवाला वगैरे, तेव्हा म्हणायचं तीळ गुळ वाटी मला परत द्यायची. खाऊ दे की. तिळगुळ आणि हलवा आम्हाला सारखं सारखं बोलवा, असं आहे ते, होय की नाही. सारखं बोलवा. रोजचं बेटा छान गोड बोला. आमचे सुखी समाधानी राहावी आपण. द्या. मला काय आजी पैसे देणार आहे. मला काय की यालाच म्हणायचं प्रेम, दुसरं काय म्हणायचं. हे. आता दुसऱ्या हळदी कुंकवाला हे घालते. आता आज हे घातलंय ना मी. ठीक आहे. 150 आजी 150 द्यायचे. त्यांनी मी काशीला जाऊन आले तेव्हापासून मला काहीतरी घेऊन देतो म्हणून बसलेत. मग म्हटलं एक हा तेव्हापासून चाललंय त्यांचं की तुम्हाला काहीतरी द्यावं, काहीतरी घेऊन देते मी तुम्हाला म्हणून चाललंय त्यांचं. आमची भेटच होईना. मग आज काय द्या. मी देतो 500 बासेला या. सगळ्यांनी यायचंच असतं इथं. या, तिळगुळ घ्या, गोड बोला. हळदी कुंकू झालं. मला सगळं चालते. चालते नाही, छान झालं उलट. चला, तिळगुळ आणि हलवा आम्हाला सारखं सारखं बोलवा. आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. काळी साडी मस्त आहे. छान फिराव सगळीकडं. चला या. भाभीच्या दुकानामध्ये आमचा तिळगुळ वाटा. तिळगुळ घ्या, गोड बोला. गोड दिसतंय, छान दिसतंय. तुम्हाला भेटल्याशिवाय रोज माझा एकही दिवस जात नाही मोबाईलवर. खरंच आहे. नाही आपण तसं सुद्धा हाक मारतच असतो भेटलो की. आणि आम्हाला तर रोज एकदा तर भेटलं पाहिजे. तिळगुळ घ्या, गोड बोला. पिल्लू हे घे, आगे वाटी धरूनच आहे आम्ही. तिळगुळ घ्या, गोड बोला. कृष्ण आहे बाई तो, होय की नाही. काय गुण द्यायचं. कृष्णाला द्या. मला आवडीनं खायला लागल्या. उद्या तोंड येईल बाई, तोंड येईल त्याला. लहान मुलं खातात, उद्या तोंड येते. कानातलं काय सुंदर आहे, मस्त घातलंय आणि मॅच आहे ह्याला एकदम छान. म्हणून तर घातले. हो हो, काळ्या साड्या म्हणजे स्पेशल बघायला पाहिजे, तेवढे छान दिसतात. हे दिसलं पाहिजे. हे ते काय फोटो नाही आहे, व्हिडिओ आहे. जरा हलव की काय बिघडतंय. तू हलायला चालतंय. छान आहे ना. मस्त म्हणायचं. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार दादाई. अरे देवा, रोज की आता झाली सकाळी. असंच वरच्यावर घेऊन द्या. हा, देणार की हो. हो, आम्ही सगळं आशीर्वाद सुखी राहा, पसंत राहा. मग काय, आशीर्वाद खरंच आहे. दिले की काय द्यायचं काय आपण बाई? सुखी राहा, प्रसन्न राहा. आणि काय करायचं? होय की नाही? होय. बस की आता किती ते हातात मोबाईल मिळाला म्हटलं. काय म्हणता भाभी. आणि असं हा असं धरा. घ्या. तिळगुळ घ्या, गोड 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 बोला. तिळगुळ घ्या. थँक्यू व्हेरी मच. खोडू खोडू बोला. इट्स ओके. इट्स ओके. थँक्यू व्हेरी मच. घातलं बघ, छान. ओके. एवढं केसर नाही भेटले. बघतात मी एक लावून गुंडाचा. काय झालं इथं तुम्हाला. हो, झाडा लागले. हो, पेरू तोडायला गेलो हा. होतो नातवाला, ते म्हणून असं झाले. किती जोरात लागले हो. मग काय डॉक्टरकडे गेला होता. होय, जाऊन आले. मग झाड पोळा लावालाय. झाड पोल्यानं कमी झालं. हा, झाड पोल्यानं होतेच ते कमी. झाड पोल्यानं कमी होते. मॅडम